महत्वाची बातमी आहे शिरूरमधून। शिरूरमध्ये बिबट्याची दहशत वाढलेली आहे आणि बिबट्यापासून वाचण्यासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा घालण्यात येतोय। शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर हा वाढलेला आहे। पुणे जिल्ह्याचे उत्तर भाग असलेल्या या शिरूरमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे। बिबट्याचा हॉटस्पॉट शिरूर बनलाय। तर बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टे घातलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। आता माझ्या पाठीमागे पाहताय की या ठिकाणी उंच अशा गवतातून झडप घालणारा हा बिबट्या अचानक मानेवरती झडप घालतो आणि त्याच्यातूनच खरं तर माणूस असेल किंवा मुक जनावर असेल त्याच्या खरं तर या जीव गमावल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। मावशी काय सांगाल, गळ्यात काय नक्की घातलंय? आमच्याकडे 2 पाळीव कुत्रे आहेत, त्यांच्यावरती संघर्ष झाला वाघाचा आणि ते कुत्रे ना पट्ट्यामुळे बचावले गेले ना। मग आमच्या मनामध्ये एक शक्कल आली, आम्ही पण असा पट्टा घातला तर आम्ही शेतात काम करू शकतो ना। मग आम्ही पट्टे घालून गवत कापतो। खरं तर दुसऱ्या महिला आहे, काम करताना अडचण वाटते? खूप अडचण वाटते आम्हाला तर, म्हणजे असं सुचतंय का आता समजा काय करू असं नाही सुचत, काही नाही। आम्हाला असं वाटतंय का एक आमचं पाळीव कुत्र आहे समजा, ते तर पट्टा घातलाय म्हणूनच तर वाचले। मग आता आम्हाला शक्कल वाटलीच नाही, हे पट्टा असल्यामुळं हे खिळा याला हे टोचतोय, मग वाघाला हल्ला नाही करता येत। त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं हे पट्टा असावाच तरच आम्हाला काम करता येणार आहे। खरं तर तुम्ही सांगितलं की या घनदाट जंगलामध्ये वाघांचा अटॅक खरं तर माणसावरती आणि कुत्र्यावरती, असा प्रसंग कोणता तुम्हाला आठवला आणि त्याच्यातून ही शक्कल लढवली? आम्हाला कुत्र्याच आठवतंय ना प्रत्यक्षाने, का तो म्हणजे नाही का पट्टा असल्यामुळेच वाचला, पट्टा असल्यामुळेच वाचला, नाहीतर तसं आमचं कुत्र वाचूच शकत नव्हतं। आम्ही संघर्ष बघत होतो, कुत्र्याचा आणि वाघाचा ना संघर्ष 1 तास चालला होता, पण वाघाला हल्ला करताच नाही आला त्याच्या मानावरती, त्याचा ना प्राणच नाही घेता आला। त्याच्यामुळे वाघाला काही करता नाही आलं का, तर ह्या पट्ट्यामुळं। असा पट्टा असलाच तर शेतकऱ्यांना आम्हाला काम करता येईल। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।